प्रभाकर खांडेकर यांचा चंदगड विधानसभा संघात दौरा, भगव्या शालीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, संघटनात्मक ताकदीचं प्रदर्शन, आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व. शिंदे सेनेचे प्रभाकर खांडेकर यांनी चंदगड विधानसभा संघातील दौऱ्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे ज्या जिल्हा परिषद मतदारसंघातून मागील निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अल्पमताने विजय रोखण्यात आला होता, त्याच भागात त्यांनी भगव्या शालीत दौरा करत शिवसैनिकांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान चंदगड तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसैनिक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी आपुलकीने स्वागत केल्यानं अनेक ठिकाणी भावनिक वातावरण निर्माण झालं. समाजकारण आणि राजकारणातील 15 ते 20 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेला कार्यकर्त्यांनी मनापासून दाद दिली. यावेळी बोलताना प्रभाकर खांडेकर म्हणाले की समाजकारण आणि राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून केलेली प्रामाणिक सेवा आज उपयोगी पडत असल्याचं समाधान आहे. पुढील काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात प्रभाकर खांडेकर यांच्या समवेत शिवसेना तालुका प्रमुख कल्लाप्पा नेवागिरे, पिळू पाटील आणि सुशांता नौकुडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह संचारलेला दिसून आला. या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची एकजूट आणि भगव्याबद्दलची निष्ठा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर खांडेकर यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.